सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. उदगाव जामा मस्जिद ट्रस्ट निवडणुकीवर 700 सभासदांचा बहिष्कार. मतदानाचा अधिकार डावलल्याचा आरोप. 100 पात्र सदस्यांसह शकील जमादार यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी. उद्या निषेध नोंदवणार. उदगाव तालुका शिरोळ येथील सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्ट उदगाव येथील व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन 2026-27 ते सन 2030-31 उद्या सोमवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. ही निवडणूक बेकायदेशीरपणे होत असून या निवडणुकीवर 100 पात्र सदस्यासह 700 जणांचा बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे शकील जमादार यांच्यासह उमेदवारांनी दिली. याबाबत शकील जमादार म्हणाले, उदगाव सुन्नत जमात ट्रस्ट याची सदस्य ग्राम म्हणजे आपले ट्रस्टी जे आहेत, ट्रस्टीने जे इलेक्शन लावलेले होते ते 912 सभासद असल्यापैकी त्यातले फक्त 300 सभासद जे मतदानाचे हकदार आहेत असे समजून 712 सभासदांचे हक डावलून त्यांनी इलेक्शन लावले होते. त्या इलेक्शनबाबत आम्ही स्थगिती घेतली. स्थगिती त्याने आता राजकीय स्टंट घालून किंवा आर्थिक त्यांना मदत देऊन त्या अधिकाऱ्याकडून इलेक्शन परत आम्ही लावलेलं आहे. तर त्या इलेक्शनाला जे विरोध पक्ष त्या ट्रस्टी म्हणून उभा राहिले होते त्यांनी सध्या मतदानाला म्हणजे बहिष्कार टाकलेला आहे. मतदान कोणाकडे नाही मागणार त्या हिशोबाने, कारण काही एकत्रच सगळी जे सभासद आहेत ते मिळून जर करता इलेक्शन लावत असतील तर आम्ही मतदानाला उभा राहून त्यांच्याकडे मतदान मागू. त्या हिशोबानं त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करून आता सध्या त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आणि परत 700 सभासदात जे 702 सभासद आहेत त्याबाबत मी एक त्यातला सभासद की असं आहे, त्या सभासदांना डावले. त्याही सर्व सभासदांनी सध्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. म्हणून तो 300 मतदारावरच इलेक्शन पूर्ण होण्याची, त्यातली देखील काही सभासद असं सांगतात की आम्ही देखील बहिष्कार टाकणारच नाही, कारण का समाजाच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. 912 सभासदापैकी फक्त त्यांनी 300 जर घेत असतील तर आम्हीही मतदान करणार नाही, आम्हीही बहिष्कारही टाकू असं त्यांनी मला स्वतः तोंडी बोललेलं आहे मी जाऊन त्यांना भेटल्यानंतर. अशा पद्धतीनं हे इलेक्शन उद्या सोमवारी त्यांनी अचानकपणेच दाखल केलेलं आहे. आणि 7 जे सभासद आहेत त्यांना कुठलीही नोटीस किंवा काही दिलेलं नाही किंवा काही त्यांना संदर्भ दिलेला नाही की सोमवारी जे मतदान आहे तो मतदान करण्यासाठी तुम्ही प्रचार करणं गरजेचं आहे असं त्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना समज नोटीस द्यायला पाहिजे होती, त्या त्याने दिलेले नाही. तर त्यामुळे जी लावलेली इलेक्शन आहे ते घटनेच्या विरोध आहे आणि फक्त वक्फ बोर्डच्या कायद्याच्या विरोध आहे. आणि वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी देखील कोणतीही दखल त्यांनी त्या पद्धतीने घेतलेली नाही, कारण का घटनेच्या विरोध आम्ही 9 सभासद फक्त घटनेमध्ये घेण्याचं त्यांनी तरतूद केलेली आहे. फक्त 3 वर्षाकरिता ट्रस्टी नियुक्त करण्याचं देखील तरतूद केलेली आहे. ती डावलून 5 वर्षाकरिता त्यांनी बनवलेले आहेत आणि 11 ट्रस्टी बनवत आहेत. त्या घटनेच्या विरोध बनवत आहेत. घटनेमध्ये तरतूद असे की 9च्या वरती एकही म्हणजे कोणतेही ट्रस्टी असू नयेत असे घटनेमध्ये नमूद असताना त्यांनी मनमानी पद्धतीनं समाजावर वर्चस्व राहण्यासाठी त्यांनी फक्त इलेक्शन लावलेलं आहे आणि वर्चस्व करून मुस्लिम समाजावर हे त्याने अन्याय करण्याच्या मार्गावर आहेत. आता सोमवारी तुमची भूमिका काय राहणार आहे? सोमवारी भूमिका आमची बहिष्कार असणार आहे. इलेक्शनबाबत आम्ही कोणच येणार नाही समोर. त्यांचं त्यांनी काय करतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी करावं. ओके. यावेळी तौफिक गद्दाळ, शबीर नदाफ, नासिर मुजावर, हर्षद जमादार, बाळू नदाफ, सादिक मुजावर, वाशिम मुळे, बकश पेंडारी यांच्यासह समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर उद्या सोमवारी याच निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचेही सांगण्यात आले. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.